सांगितलं आणि झालेलं आहे. फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका आणि लवकरात लवकर तेही होईल. आणि म्हणजे तुम्हाला व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना, युवासेना, महिला आघाडी, आमच्या शिवसेना असं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा. जे काय ज्येष्ठ मंडळी आहेत, वरच्या पदाचे आहेत, त्यांनी खालच्या पदाला बरोबर घेऊन जायचं आहे. खालच्या पदाचा जर कार्यकर्ता चांगलं काम करतोय तर त्याला शाबासकीची थाप त्याच्या पाठीवरती द्यायची आहे. त्याच्यावरती नाक मुरडायचं नाही, कान मुरडायचं नाही, तर त्याचं नाक मुरडून टाकली मी, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे, जर काही कार्यकर्ते जर तुमच्या मनापासून काम करताय तर तुम्ही मोठ्या लोकांनी आपण त्यांना बरोबर घेऊन जाऊन त्यांना गाईडलाईन्स करा, मार्गदर्शन करा. चुकत असं कान भरून सांगा हे चुकतंय, दोन पावलं मागे. फक्त माणगावचा ग्रामीण भाग असेल, आमचा मतदारसंघ सोडून इंदापूरपासून सगळाच तळ्याचा काही भाग, म्हसळाचा, श्रीवर्धन ह्या ज्या काही भागातल्या, पण त्यात फार मोठी अपेक्षा करू नका. कारण पहिली पण जुन्या लोकांनी कामं केली, त्यांचे पण निधी आम्हाला पैसे देणं आहे. सभापती, तुला सांगू इच्छितो की आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. ज्या पक्षाने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांचा पहिला मान ठेवायचा. लक्षात ठेवा, कधी विसरायचं नाही आहे. कारण तुला त्यावेळेला पाडायला सगळे तयारी लागले होते, परंतु तुला निवडून आणण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांचा पहिला सन्मान, नंतर मग तुझा मान गेला म्हणून समजायचा. सांगत वस्तुस्थिती आहे. आज आम्ही कोण आहोत? आज आम्ही जरी मंत्री असलो तरी तुमच्यामुळे मंत्री आहे. तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं तर भरायचे कुठं मंत्री झाला असता. जर तुम्ही जर अविनाश नारवडेला निवडून दिला नसता तर तो कुठं जिल्हा परिषद सदस्य झाला असता. आणि पहिला मान सभापतीचा तुमच्या पंचायत विभागाला दिला, हे लक्षात ठेवा. नंतर पहिला मान आम्हाला दोन्ही त्या भागामध्ये देणं होतं, परंतु आम्ही नाही. आम्ही सांगितलं ज्या अटीतटीच्या लढतीमध्ये त्यात तुम्ही लोकांनी जी काही मेहनत घेतली रात्रंदिवस, आणि म्हणून एका शेतकऱ्याच्या मुलग्याला निवडून देऊन त्याला आपण सभापती केलेला आहे. त्या सभापतीच्या कालखंडामध्ये लोकांनी सांगायला पाहिजे की ना हा सभापती चांगलं काम केलं, भविष्यामध्ये परत तुझं नाव यायला पाहिजे, अशा प्रकारचं काम करा. तो ते या जिल्ह्याचे माझे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर प्रतीक राजेंद्र रहाटे हा जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना, जशी आपली युवा सेना तशी. त्यानंतर बाबू फुलारे हा आपला तळा तालुका अध्यक्ष आहे. शाहीद गवंडे आमचा तळाशहर प्रमुख आहे. राजेंद्र टेबे, विशाल हरणे, गेल्या 4 टर्म की तुम्ही तिथं मोठ्या ताकदीबरोबर लढा देऊन संघटनेसाठी आणि भरत शेठसाठी तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे ती आम्ही कधी विसरू शकत नाही आहे. म्हणजे मोठे तर बरेच लोक होतात हो, परंतु मोठ्याकडे किती लक्ष द्यायचं. जो गरिबाकडे लक्ष देतो तो खरा माणूस. श्रीमंताकडे कोणी पण लक्ष देतो, पण आम्ही गरिबांचे शेठ आहे, श्रीमंतांचे शेठ नाही आहे. आणि म्हणून आज जी काही लोक आकर्षित होतात, मगाशी अनिल लोकांनी सांगितलं बरीचशी लाईन आहे आपल्याकडं येण्यासाठी. आपण काम करतोय, कामाचा मोबदला मागतोय. आम्ही चुकीचं काय करणार नाही आणि शक्यतो तसं होऊ देणार नाही आहे. परंतु जो चुकल त्याला व्यवस्थितता पण आणण्याचं आमचं काम आहे. परंतु जो काही विश्वास पक्षाच्या नेत्यांनी, संघटनेने आमच्यावरती दिलेला आहे आणि ते काम आम्हाला प्रामाणिकपणे करायचं आहे. कालच बावनकुळे साहेब आले होते. आपण सगळ्यांनी आमचं भाषण कदाचित ऐकलं असेल, पाहिलं असेल. आम्ही बोललो हे पदं बिदं ह्याचे काय आम्ही फार मोठा विचार करत नाही आहे. आम्ही माणसातले माणूस आहोत. आम्ही इतर ह्याच्यामधल्यासारखा आमचा विचार नसतो. ठीक आहे, आता जी काय मंडळी आलेली आहेत येणाऱ्या आमच्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आता ही तुमची ताकद वाढणार आहे. तुम्ही 50 लोक होतात, पण त्याच्यामध्ये आणखी 20 लोक आले तर तुमची 70 लोक झाली. आणि त्याबरोबर अनेक त्यांची इतर काय कार्यकर्ते. तेव्हा कोण आधी आला, कोण पुढे गेला, कोण काय गेला, तो काम करून तो पुढे जाईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.